चक्क माझा स्वतःवरतीच विश्वास नव्हता आणि माझाच काय तर बबडीच्या पप्पांचा सुद्धा माझ्यावरती विश्वास नव्हता की मी इतका परफेक्ट नायलॉनचा खमण ढोकळा घरच्या घरी बनवला। ढोकळ्याची एक बाईट खाताच मला अगदी स्वीट सारखा लागला आणि खरंच सांगते ही ट्रिक वापरा आणि स्वीट सारखा ढोकळा घरीच बनवा। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं। मी अर्धा ग्लास घेतलेला आहे कारण की मी 1 वाटी बेसनापासून बनवणार आहे। त्याच्यामध्ये सिट्रिक ऍसिड वापरायचं आहे। नंतर 2 चमचे ना साखर टाकलेली आहे। नंतर चिमूटभर हळद टाकायची, बेसन टाकायचं आणि बेसन गाळून घ्यायचं बरं का। आणि नंतर आहे ना मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं, जसं पाणी लागेल तसं टाकायचं। आता या ठिकाणी चवीपुरतं मीठ घातलं आणि थोडासा सोडा टाकला आणि थोडासा लिंबाचा रस घातलेला आहे। मला ही ट्रिक या अगोदर माहितीच नव्हती। जेव्हा मला ही ट्रिक कळाली ना लगेच मी ट्राय करायला घेतली आणि खरंच सांगते स्वीट सारखाच अगदी ढोकळा आपला घरच्या घरी सुद्धा बनतो। आजपासून इनोचं पॅकेट टाकणं आहे ना एकदम बंद करा। ही ट्रिक वापरा, सिट्रिक ऍसिड टाकायची, अगदी खरंच सांगते इतका भारी ढोकळा बनतो ना। आता इथे ना पीठ छान फेटून घेतलेलं होतं। दुसऱ्या डब्यामध्ये ना तेल लावून ना त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं। मी ना कुकरला लावलेला आहे, शिट्टी काढून ना मस्त कुकरचं झाकण लावून दिलं। त्यानंतर लगेचच आहे ना मी तडक्याचं पाणी सुद्धा तयार करून घेतलं बरं का वरतून टाकण्यासाठी। बरोबर 15 मिनिटांनीच मी झाकण उघडलं आणि उघडून बघितलं तर एकदम परफेक्ट असा ढोकळा तयार झालेला होता। त्याला काढून घेतला, छान गार होऊ दिला, नंतर लगेचच कट करायला घेतला। तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओला आहे ना एकदम भारी प्रतिसाद दिला बरं का। 1.5 लाखापेक्षा जास्त व्हिडिओ गेलेली आहे। तसेच या व्हिडिओला सुद्धा खूप जास्त सपोर्ट करा। ढोकळा छान कट करून घेतला, त्यावरती लगेच तडक्याचं पाणी टाकायला घेतलं आणि शक्यतो नायलॉनचा ढोकळा जर तुम्ही बनवत असाल ना तर पाण्याचा वापर जास्तीत जास्त करा। आणि पाणी टाकल्यानंतर आहे ना 5-1 मिनिटानंतरच ढोकळा खायला घ्या, जेणेकरून पाणी छान ऍब्झॉर्ब होतं। चला आपण भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। चला बाय बाय।